जमिनीच्या जुन्या वादाचा शेवट रक्तरंजित. संशयित आरोपी भाऊ पोलिसांच्या ताब्यात. तालुक्यातील हिंगणगाव येथे शेतीच्या वादातून दोन भावांमध्ये झालेल्या वादाचे भीषण रूपांतर दुहेरी खुनात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत शीतल मारुती कुंडले वय 40 व त्यांचे वडील मारुती बंडू कुंडले वय 72 यांचा जागीच मृत्यू झाला असून थोरला भाऊ संभाजी मारुती कुंडले वय 47 याच्यावर खुनाचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुंडले कुटुंबातील भावांमध्ये शेतीच्या जमिनीवरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. या कारणामुळे घरात सतत तणावाचे वातावरण निर्माण होत होते. सायंकाळच्या सुमारास संबंधित शेतजमिनीवरून पुन्हा वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात संभाजी कुंडले याने आपल्या वडील व लहान भावावर जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर हिंगणगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. विशेष म्हणजे या जमिनीच्या वादाबाबत 4 दिवसांपूर्वीच हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र वेळेत दखल घेतली असती तर ही दुर्दैवी घटना टळली असती अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी संभाजी कुंडले याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. या दुहेरी खुनामुळे संपूर्ण हिंगणगाव परिसर हादरून गेला आहे.